नमस्कार. रामकृष्ण हरी. आज आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र नांदेड आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दिवस 11वा. आजचे पुष्पचिंतन. एर माते नेनोनी भजन, ए वायाची गा आने आन, मनोनी कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष व्हावे. अध्याय 9वा, ओवी क्रमांक 350. अर्थ. भगवान श्रीकृष्ण सांगतात, मला विसरून जो भक्त दुसऱ्याच्या भावनेने भजन करतो ते भजन व्यर्थ आहे, पण प्रत्येक कर्मभक्ती माझ्या भावनेनेच करावी. चिंतन. साधकाची माऊली संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबाराय आजच्या या अध्यायातून वरील ओवीच्या माध्यमातून देवाचे भजन कसे करावे याबद्दल दिशा निर्देश करत आहेत. देवाला मानणारे सर्वच देवाचे भजन करतात, परंतु ते भजन करत असताना भेदात्मक दृष्टीने, द्वैत भावनेने, देवामध्ये फरक समजून भजन करता असतात. मुळात देव एकच आहे. देवाचे अस्तित्व एकसारखेच आहे आणि देवच सर्वत्र सारखा असतो. देवाचे भजन करण्यासाठी कसलेही संबंध, कसले बंधन नसतात. देवाच्या भजनात जातपात, स्त्री पुरुष, लहान मोठा, गरीब श्रीमंत, पशु प्राणी किंवा वेश्या दानव असा भेदभाव अजिबातच केला जात नसतो. यासाठी माऊली एक ओळी देतात. पाये पा भक्तीचेने आथेलेपणे, दैती देवी आणिले उणे, माझे नरसिंहत्व लेणे जयाची मोहिमे. एरवी दैत्यकूळ साचोकारे, परी इंद्रही सरी न लाहे उपरे, मनोनी भक्तिगा येत सरे, जाती अप्रमाण. अर्थात देवाची भक्ती करणाऱ्या जातीपातीचे बंधन नाही. मग आणखी एक प्रश्न आपल्या मनाला पडतो, मग त्या भक्तीसाठी काही पैसा संपत्ती खर्चावी लागते का? कारण श्रीमंत लोक देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी काही महागडे वस्त्र, सोने नाणे देवाला अर्पण करतात. तसेच केल्यास देव प्राप्त होतो का? मग गरीब भक्तांना देव मिळणार नाही का? याचे उत्तर माऊलीने आजच्या अध्यायामध्ये दिलेले आहे. माऊली सांगतात, देवाला प्राप्त करून घेण्यासाठी नीती भाव लागत नाही. फक्त भाव लागतो. फक्त भाव अंतकरणामध्ये शुद्ध असेल ना, देवाला पान, फूल, फळ किंवा पाणी जरी अर्पण केले तरी देव आपला होतो. तसेच उदाहरणार्थ द्रौपदीच्या भाजीच्या पानाने, शबरीच्या एका बोराने, गजेंद्राच्या एका फुलाने प्रसन्न होणारा देव आपण साधे पाणी अर्पण जरी केले तरी तो आपलाच होतो. मग यासाठी आपण त्या देवाचे भजन करावे, हेच माऊली आजच्या ओळीत तुम्हाला सांगतात. एर माते नेनोनी भजन, ते वायाची गा आने आन, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष व्हावे.
देवाचे भजन करत असताना शुद्ध भावना, मनामध्ये श्रद्धा, विश्वास असला पाहिजे. आपण ज्या देवाची भक्ती करतो तो देव आपल्याला सर्वात देवता दिसलाच पाहिजे. आपण कोणत्याही देवाचे भक्त असो, असे पांडुरंगाचे भक्त असलो तरी सर्व देवात पांडुरंग दिसावा. स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज, महादेव आणि कोणत्याही देवाचे भक्त असलो तरी आपला इष्टदेव आपणा सर्वत्र दिसावा, हीच खरी भक्ती होय. हेच माऊली यामध्ये सांगतात. उणे पुरे घ्यावे सांभाळून रामकृष्ण हरी. ही अर्थासहित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या अर्थासहित सर्व भक्त मंडळींना कळावं म्हणून याचं व्रत संकलन करीत आहे. आपण श्रवण करावं आणि इतर भक्तांना सुद्धा जास्तीत जास्त माहिती व्हावी म्हणून आणि नेहमी माहिती मिळावी म्हणून सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.